जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली व सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कस्टडीत मारहाण करण्यात आली। तसेच 18 डिसेंबर 2024 रोजी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता यांच्या भावना दुखावल्या असून या संदर्भात महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या सर्व राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने विनायक हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले। माथे फिरूला देशद्रोहाचा त्याच्यावर खटला चालवावा आणि पोलीस जे आहेत परभणीचे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे या केंद्रीय गृहमंत्र्याला बडतर्फ करावे अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत। राष्ट्रीय संविधान बचाव अभियानांतर्गत ईव्हीएम हटाव देश बचाव जन आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देविदास इंगळे यांच्या नेतृत्वात गेल्या 15 दिवसांपासून ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीकरता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज या धरणे आंदोलनास नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला। यावेळी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या। आज मागच्या 15 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज आपण बघू शकता धरणे आंदोलन त्यांनी धरलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात यावा असं त्यांची सरकारकडे मागणी आहे। आज ज्या मागच्या आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांनी आणि मतदारांनी त्या ठिकाणी सशंकता व्यक्त केली की बाबा आम्ही जे केलेलं मतदान आहे ते आमचं मतदान चोरीला गेलेलं आहे। त्याचं एक उदाहरण आपण बघू शकता मार्केटवाडी तिथल्या लोकांनी तर आंदोलनच केलेलं आणि बॅलेटवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची प्रक्रिया त्यांनी राबवलेली होती पण त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांना मज्जाव केला आणि बॅलेटवर त्या ठिकाणी मतदान त्यांना घेऊ दिलं नाही। आज असं जर बघितलं तर त्या लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी नाराजी आहे आणि कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत आहे की आम्ही केलेलं मतदान हे चोरीला जाते का। तर त्याच अनुषंगाने आज नांदेड येथे हे ईव्हीएम हटाव मोहिमेच्या दरम्यान ही संविधान बचाव समिती 15 दिवसापासून आहे। आज काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण पदाधिकारी त्यांना त्यांच्या या मोर्चाला धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी ईव्हीएमवर मतदान होता बॅलेटवर या ठिकाणी मतदान केले जावे। धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती विचार मंच, भारतीय महिला मंच निर्मिती फिल्म क्लब, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहू आंबेडकरवादी आणि समतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा कोल्हापूर पन्हाळा मसाई पठार येथील बुद्धांचा वारसा सांगणाऱ्या प्राचीन बौद्ध लेण्या या ठिकाणी जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 1 दिवस पुस्तके वाचून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणार असल्याचे अभिवचन घेतले। त्यानंतर मी आंबेडकर मी आंबेडकर मी आंबेडकर अशा घोषणा देत अमित शहांचा निषेध केला। आंबेडकर 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 आंबेडकर। आज आम्ही बुद्धाचा वारसा सांगणाऱ्या मसाई पठार येथील लेण्यामध्ये आलेलो आहोत। या देशाचे गृहमंत्री यांनी मध्ये जे एक वादग्रस्त विधान केलेलं आहे त्या विधानाला एका वेगळ्या पद्धतीनं आणि संवेदनशील पद्धतीनं त्याचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही इथं जमलेलो आहोत। आमची भूमिका अशी आहे की तुम्ही आम्हाला स्वर्ग आणि नरकाची भीती घालत असाल तर वाचणं ही आमची फॅशन आहे असं आम्ही समजतो। त्यामुळे इथे वाचन करून आमचा मार्ग आम्ही निवडणार आणि विज्ञानवादी बनणार ही भूमिका घेऊन हे आंदोलन आम्ही इथं करत आहोत। आमचे मित्र या ठिकाणी या आंदोलनाची सुरुवात करतील आणि या आंदोलनामधनंच
या ठिकाणी जे संविधानाच्या विरोधी भूमिका घेणारे लोक आहेत, ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीला विरोध करणारी परंपरा जपण्याचं काम केलेलं आहे, ते आजही एनकेन पद्धतीनं बाबासाहेबांचं संविधान अडचणीत यावं आणि बाबासाहेबांचे विचार जे काही त्यांनी समतावादी पद्धतीनं मांडलेले आहेत त्याची मोडतोड करणं ही भूमिका घेतलेली आहे। त्याचा आम्ही सनदशील मार्गाने निषेध करतोय। पवार सर। आंबेडकर 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 आणि फक्त आंबेडकर 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 आंबेडकर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान करणारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी आज पुन्हा वर्धेतील जनता रस्त्यावर उतरली। आज गांधी पुतळ्याजवळ संविधान प्रेमी विचार मंचच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। संपूर्ण देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे देशभरात अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलने चालू आहेत। वर्धेतही आज हे तिसरे आंदोलन झाले। अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली। अमित शहा मुर्दाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। मोदी शाह होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात करो। मोदी शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। गडी पाडायला करतात जाऊ दे जाऊ दे। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। अमित शहाचा निषेध असो अमित शहाचा निषेध असो अमित शहाचा निषेध असो गडी पाडायचा निषेध असो। होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात करो। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। अमित शाह होश में आओ होश में आओ होश में आओ। गडी पार होश में आओ होश में आओ होश में आओ। गडी पार होश में आओ होश में आओ होश में आओ। मनुस्मृती पुरस्कर्त्यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो। मनुस्मृती पुरस्कर्त्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारत माता की जय। हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। भारताच्या उपेक्षित वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केले आणि अशा या महामानवाच्या विरोधात जे अपमानास्पद वक्तव्य ह्या भारताच्या तळीपार गृहमंत्र्यांनी केलेले आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे आणि ह्या वक्तव्याचा म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावर आघात करण्यासारखा हे वक्तव्य आहे आणि ही भारताची जनता ही जी लोकशाहीवर आधारित हे जे आज आपला देश चालत आहे, आपल्या संविधानावर चालत आहो,
ही जनता कधी त्यांना माफ करणार नाही. त्यांनी जे म्हटलं की बाबासाहेबांचं नाव घेऊन काय करता, देवाचं नाव घेतलं तर तुमचं तुम्हाला स्वर्ग मिळेल, म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती हीनतेने लेखाचं. आज ही परिस्थिती आपल्या या लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या, या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या देशामध्ये हे मनुस्मृतीवादी लोक हे आणत आहे. आणि जनतेने आता आपल्या या सर्व जनतेने, बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हते, संपूर्ण देशाचे, संपूर्ण जनतेचे होते. आणि म्हणून आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला सतर्क राहायची वेळ आलेली आहे. त्यांना संविधान बदलवण्याची जी त्यांची मागची मनोकामना होती ती ह्या देशातील जनतेने पूर्ण होऊ दिली नाही. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे आपले जी लोकसभा जिथे होते, जिथे ह्या देशाचं कामकाज चालते संसदमध्ये, ते तितके पुतळे आणि फोटो हटवून दाखवावं. यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर हे ज्या पद्धतीने आज हे वक्तव्य करत आहे, त्यांना वाटत आहे की ही देशातील जनताची धार बोथट झाली आहे, तर ही धार बोथट झालेली नाही आहे. निश्चितपणे ही जनता उसळेल आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं यांचं हे राजकारण, गढूळ राजकारण, समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण जे चालू आहे ते राजकारण उधळून लावल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही. निश्चितपणे ज्या मनुस्मृतीच्या आधारे हे लोक ह्या देशामध्ये राज्य आणू इच्छित आहे त्याचं दहन झालंच पाहिजे. कारण की ह्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, ह्या देशामध्ये जे संविधान तयार झालं, बाबासाहेबांनी ह्या देशाला ही जी घटना आणि संविधान दिलं आहे, हे संविधानावर आज संपूर्ण देश चालत आहे. आणि सर्व न्यायपालिका असो, अर्थव्यवस्था असो, ह्या देशाची सामाजिक व्यवस्था असो आणि शिक्षण व्यवस्था असो, ही सर्व ह्या संविधानाच्या भरोश्यावर चालत आहे. आणि ह्या संविधानाला जर कोणी हानी पोहोचत असेल तर निश्चितपणे ह्या मनुस्मृती जे आणणारे लोक आहेत, ज्यांचे विचार आहे, त्याचं आम्ही आज इथे दहन केलेलं आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. भारतातील महिलांना सती प्रथा बंद करून जातीय बंधनातून तसेच गुलामगिरीतून मुक्त केले. या पार्श्वभूमीवर मनुस्मृतीची प्रतिकृती करून मडक्यास लावून मडकी फोडून निषेध करून साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. मी संजय गुदगे, वंचित बहुजन जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष. 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं. त्याचं कारण म्हणजे महिलांना पहिलं हीन वागणूक दिलं जात होतं, सती प्रथा होती, महिलांना स्वातंत्र्य बंधुता व काही स्वातंत्र्य नव्हतं. त्यावेळी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून सर्व महिलांना या जातीय जोखडातून मुक्त केलं होतं. त्याचं औचित्य साधून आज आपण कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मनुस्मृतीचं मडक्याच्या स्वरूपामध्ये प्रतिकृती करून महिलांच्या हस्ते ते फोडून आज जिलेबी वाटून स्त्रीमुक्ती दिन आज आम्ही साजरा करत आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की आजच्या स्त्री दिनाचं प्रत्येकाने स्वागत करून प्रत्येकाने गोडधोड करावं अशी मी जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
सरकारी घरकुल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जेच्या मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या मीट द प्रेसमध्ये त्यांनी या योजनेबाबतचे नियोजनही सांगितले. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. म्हणजे अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरं मिळालेली नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते SCCच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं. ते टार्गेट आपण पूर्ण केलं, पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की SCCची यादी अपूर्ण आहे. म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या. आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि हे करत असताना आम्ही केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे. त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ. आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जन्मन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत येत्या 27 डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार असून राज्यातील 30,500 गावांमध्ये या योजनेचा लाभ नागरिकांना आपल्या हक्काची जमीन घराच्या संदर्भामध्ये मिळणार आहे. तुर्तास ग्रामीण भागात हे डिजिटल पद्धतीचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात शहरी भागात ड्रोन सर्वेक्षण केले जात असून त्यानंतर त्यांना देखील या स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात एका पत्र परिषदेत दिली. 27 तारखेला दुपारी 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत. संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे. आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील.
स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं, लुबाडणूक करतं, फसवणूक करतात। आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे, गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला। आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल, गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचणीत आहे, ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा, म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल। त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू होते। आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणचा फायदा होणार आहे। यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत। गावकऱ्यांना मालमत्ता पत्र तर मिळणारच आहे, पण गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार आहे। आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावानं काहीच नसतं, पण आज ज्या पद्धतीने एक डिजिटल कार्ड मिळणार आहे, त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी त्यांचं आर्थिक पत सुद्धा शेतकऱ्याची, गावकऱ्याची उंच होणार आहे। एखाद्या वेळी काही गृह कर्ज घ्यायचं असेल त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाहीये आणि आता त्याला गृह कर्ज घेण्याकरताही डॉक्युमेंट मिळेल। अनेक केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट लागते, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, किंवा एखादी योजना आली त्या योजना थेट त्याच्या अकाउंटमध्ये, एखादं जर शेतीचे पैसे आले असतील, पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड शीडिंग आपण करतो, पण त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे। खरं तर स्वयंपूर्ण परिवार, स्वयंपूर्ण गावठाणं यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा, आता आदिवासी भागात तर 100% घरं अशी आहेत, 90% घरं ज्याच्याकडे कार्डच नाहीये, घरं आहेत वडिलोपार्जित। त्यामुळं आदिवासी वाड्या, पाड्या, धनगर वाड्या आणि यातून सर्व रेग्युलायझेशन आता गावठाणाचं होणार आहे, मालमत्तेचं होणार आहे। महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री, महायुतीचे सर्व मंत्री, त्याचा मी चार्ट दिला आहे। मी स्वतः नागपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ करताना मी असणार आहे। देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे, एकनाथ शिंदेजी जाणार आहेत, अजितदादा असणार आहेत। आम्ही सर्व महाराष्ट्रात, देशातले सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत। या स्वामित्व योजनेतून
आज महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो. ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जानेवारीत निर्णय अपेक्षित आहे. यानुसार मार्च एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगामार्फत होतील. जनवरी के पहले हफ्ते में सुप्रीम कोर्ट में ओबीसी आरक्षण को लेकर सुनवाई अंतिम टप्पे पर है. माननीय मुख्यमंत्री जी ने अभी आपको बताया है. मुझे लगता है कि अगर सुप्रीम कोर्ट से केस का निर्णय जनवरी के पहले हफ्ते में हो जाता है, हमारा आग्रह रहेगा, हमारे एडवोकेट्स वहां पर बात रखेंगे. लेकिन जनवरी के पहले हफ्ते में अगर हो जाती है तो मुझे लगता है मार्च अप्रैल तक सारी स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव ये राज्य चुनाव आयोग करेगा, क्योंकि उनका अधिकार है. बट हमारा जो उनको सपोर्ट चाहिए सरकार करके, वो माननीय देवेंद्र जी ने, मुख्यमंत्री जी ने कहा है, हम पूरा सपोर्ट जल्दी से जल्दी खड़ा करेंगे. राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमीशन इसके लिए काम करेगी. तो मुझे लगता है कि हम ये देख सकते हैं कि मार्च अप्रैल तक ये चुनाव होने की संभावना है, अगर सुप्रीम कोर्ट ने जनवरी में कुछ उनका जो केस है वो अगर उस पर निर्णय आ जाता है तो. दरम्यान वक्फ जमिनीबाबत केंद्र सरकार कायदा करीत आहे. संसदेची कमिटी काम करीत आहे. वक्फ बोर्डाचे नावावर गेलेल्या गरीब व्यक्ती संस्थेच्या चुकीच्या जमिनी मुक्त व्हाव्यात, ज्यांची जमीन त्यांना ती मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकार काम करेल असा विश्वास एका प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. मी तेच सांगतो, ते भूमिहीन का दाखवतात आहे, ते भटके का दाखवतात आहे, कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही, म्हणून त्यांना भटके आणि विमुक्तमध्ये त्या ठिकाणी गणला गेला आहे. त्यांचं काही ठिकाणी कुणाच्या ठिकाणी घर आहेत, कुठे ना कुठं कुणाचं घर आहे, छोटंसं घर असेल पण आहे, त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके, विमुक्त, बंजारा समाज असेल, अनेक समाज आहेत, धनगर समाज आहे, त्यांनाही सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होईल. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.